नमस्कार सगळ्यांना. भारतीय जनता पार्टीतर्फे ह्या पत्रकार परिषदेक सगळ्यांचे स्वागत असा. आज या पत्रकार परिषदेक आमचे मदीं उपस्थित आसात आदरणीय आमदार श्री संकल्प आमोणकर, आमदार श्री केदार नाईक आणि गिरीराज पै वर्णेकर. आज ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे उद्देश इतकोच की आमचे जे विरोधक आसात ते एकठांय जावन आमचे जे सीएम आसात ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांचेर प्रत्येक विशयाचेर भितर म्हणजे डिपेस आनी लेवल सोडून ताचेर जो अटॅक जाता, ताच्या फॅमिलीचेर अटॅक जाता, ताच्या मिसेसीचेर बिनबुडाचे आरोप जातात, जॉब स्कॅम म्हणा, लँड स्कॅम म्हणा, लँड ग्रॅबिंग म्हणा, प्रत्येक गोष्टीक भितर जे वैयक्तीक वचून त्यांच्या फॅमिलीक मनस्ताप करपा सारखे हे जे आरोप, बिनबुडाचे आरोप, जांचे कडेन एविडन्स कांयच नासता स्वता कडेन, आणि तरी आसतना हो प्रोसेस गेले म्हयनो देड म्हयनो हो चालूच आसा. उद्दिश्ट एकच आसा की बरे तरेन सरकार, घटमूट सरकार आणि आमचे जे डबल इंजिन सरकार आसा ताचे निर्णय आसात ते सडेतोड असतात. आणि डॉक्टर प्रमोद सावंतान घेतिल्ले लोकांच्या खातीर जे विषय ताणें घेतले आसात आणि ऍडमिनिस्ट्रेशन बरें स्मूथ चलता आसतना हे तांच्यांनी पळोवपाक जायना आणि लोकांक उपयोगी पडपा सारक्यो योजना आसतल्यो ज्यो बाकीचे जे विषय आसात ते बरें घेतिल्ले आसात. म्हणजे फॉर एग्जांपल जातले जर जायत कालच म्हणजे 2 दीस पयलीं संजय सिंग आणि आमचे आपाचे गोंयचे अध्यक्ष अमित पालेकर हे दिल्लीक वचून घेतात प्रेस कॉन्फरन्स की आमचे गोंयचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हे अशे आणि वैयक्तीक पातळीचेर, खालचे पातळीचेर आरोप करतात. आणि ते आरोप करता आसतना म्हणतात की जॉब स्कॅमान भितर नॉट ओन्ली चीफ मिनिस्टर की तांचो परिवार आसा, अशा पद्धतीचे केन्नाय खंय अशें आसा जर जायत एकय मनशान आतां पर्यंत एविडन्स दिल्या काय कितें. आणि जॉब स्कॅम हे गोंयकारांक सगळ्याक खबर आसा खंयच्यान आयले. जॉब स्कॅमान भितर आशिल्ले मनीस डॉक्टर प्रमोद सावंत किंवा आमचे मंत्रिमंडळ किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कोणाक फाटी घालपाचो प्रयत्न केला काय कितें. जायते फावटी मिडियाय आमकां विचारतात की हे बीजेपी कडेन लागी आशिल्ले मनीस जर भारतीय जनता पार्टी डॉक्टर प्रमोद सावंत ह्या जॉब स्कॅमान भितर जर आसा जर जायत जाल्यार तुम्ही किंवा जनता म्हणटा ते आमचेच मनीस पसून कांय वेळा पयलीं, वर्सां पयलीं आमचे कडेन संलग्न आशिल्ले त्या मनशाक पसून भितर उडोवपाक या सरकारान फाटी फुडें केले ना. म्हणजे सरकार लोकांचे पैसे जनतेची लूट जाल्या ती थांबोवपा खातीर आणि लोकांक एक बरो संदेश दिवपा खातीर आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले, आमचे सगळे मंत्री असलेले, आमदार असलेले प्रत्येक जणांन आव्हान केल्ले आसा मिडियाच्या मार्फत की अजून कोणाक कितें भंय दिसता पैसे दिले आणि तुमकां कोण तरी आनी कितें तुमच्या जिवितांत धोका आसा जर जायत ती जबाबदारी आमची, पूण येवन लॉन्च करात. म्हणून तर हे व्हडले स्कॅम हे उक्ते जाल्ले आसा. आणि आयज ताचेर मात करपा खातीर आमी स्टाफ सिलेक्शन अपॉइंटमेंट केल्ल्या. स्टाफ सिलेक्शनांतल्यान हो पयलो ऍडव्हर्टायजमेंट 280 एलडीसी म्हणजे क्लॅरिकल लेवल पोस्टांचो ऍडव्हर्टायजय घाल्लो आसा. हो डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारानच घेतिल्लो निर्णय आसा. जर अशा पद्धतीचे नोकरे विशयी पैसे घेवपाचे किंवा हे कार्य आसा जर जाय जाल्यार हो निर्णय डॉक्टर प्रमोद सावंत घेनाशिल्ले. आणि विनाकारण आमचेच आमदार काय सगळे एकठांय बसतात आणि तातूंत भितर पत्र बरयतात माननीय पंतप्रधानाक की नॉट ओन्ली ऑनरेबल सीएम पण तांची मिसेस, तांचो परिवार हातून भितर आसा, तांचे फॅमिली भितर आसात, ते पैसे घेतात असो डायरेक्ट आरोप तुम्ही पत्रान करतात. आता ते पत्र जर तुमकां वैयक्तीक किंवा सिक्रेटली धाडपाचे आसा ते धाडपाचे ते प्रेसाकय तुम्ही सर्व करतात. ताच्या नंतर ही बदनामी डॉक्टर प्रमोद सावंताची इमेज खराब करपाची, टर्निश करपाची, मलाईन करपाची आणि लोकां भितर एक संभ्रम निर्माण करपाचो की हे सरकार लोकांच्या हिता खातीर ना अशा पद्धतीचो एक वेगळो प्रचार प्रसार करपाचे हे करतात. आता आयिल्ले आसा की ताच्या नंतर तुम्ही पळयल्ले आसा की जॉब स्कॅमाच्या पयलीं आमचे लँड ग्रॅबिंग स्कॅम जाले. हे कोणी उक्तावणां हाडले? हे विरोधकांनी कोण हाडून दिल्ले आसा? जॉब स्कॅम हे विरोधकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीक हाडून दिल्या. कोणी तरी आरोप केले आणि हाका धर ताका धर ताका धर सरकार वाचोवपाक गेल्लो एकय इन्सिडंट दिसलो आसा. लँड ग्रॅबिंग केसी आसात त्यो प्रोएक्टिव्हली
डॉक्टर प्रमोद सावंतान मुद्दाम जाऊन कोणाक खबर नासतना काढले एक एकट्याक धरून त्याचे सिंगल मॅन कमिशन अपॉइंट केले. कमिशनाक वेळ दिलो, स्वायत्तता दिली, कमिशनाक फ्रीडम दिले आणि कमिशनाचो रिपोर्टही आयिल्लो आसा. कितलेशे जाणांक बंदखण भोगची पडली आणि कितलेशे जाणांक आव्हान केले अजून कोणाची आसा जाल्यार. जर सरकार इन्वॉल्व आसा, डॉक्टर प्रमोद सावंत इन्वॉल्व आसा जाल्यार इतके डीप वचून कोणाक कापस्ताद आतापर्यंत खंयच्या सीएमाक कापस्ताद जाली ना ती डॉक्टर प्रमोद सावंतान केल्ली आसा. आणि आज अचानक अनेक प्रकरणां येवपाक लागली तेन्ना म्हणपाक लागले की हे जे जॉब स्कॅम आसा ते डायवर्ट करपा खातीर ही जी नवे कितें प्रकार येता, स्कॅन्डल येता किंवा खंय तरी वतात पैशांची लुटालूट जाता, जॉब स्कॅमाकय न्हय, जॉब स्कॅमाच्या भायर वचपा खातीर जायत्या लोकांनी 100-150 कोटीचे अपव्यवहार केले. आज ताजेरय उलयतात लोक. पूण आतापर्यंत कोणाकय विरोधकांक संकटात सोडोवपा खातीर भारतीय जनता पार्टी किंवा डॉक्टर प्रमोद सावंतान कसलोच तातूंत भितर पुढाकार घेतले ना. वैयक्तीक आपल्याचेर पसून टिका जाली जर जाय जाल्यार टिका आपल्याचेर सामावून घेवपाची आणि ताची म्हणजे कोणाक कांय नासतना निपक्ष चौकशी करपाची हे सगळे ताणें घेतिल्ले आसा. म्हणूनच आयज आमी पॅडी फिल्डा सारको विषय म्हणटात की भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले आणि जमनी विकपाक लागल्यो, शेतां विकपाक लागली, भाटां विकपाक लागली. ती पळयतात ती शेतां विकपाक जायना म्हणून आमी हांगा हे करतात, कायदो करतात की पॅडी फिल्ड आसा ती विकपाक वचनात तेन्नाय तुमकां दुबाव येता. खंयची बरी गोष्ट केली नंतर ताका दुबावान पळोवप आणि लोकांमदी संभ्रम करप आणि लोकमत पेड्यार करप आणि वैयक्तिकरित्या तांचें नांव खराब करप हो एक उद्दिश्ट आसा. म्हणूनच आयज आमचे बरोबर आमचे आमदारय आसा, हांव मागतां संकल्प आमोणकर आणि हाचेर भाश्य करचे. आमचे मंत्री बाब श्री सुभाष फळदेसाय तुमकां डिटेलान सगळे एक्सप्लेन केलेले आसा. बट तुमकां सांगपाक सोदता हांव आयज जे ऑपोजिशन आसा, आयज ऑपोजिशन हे इतल्या लेवलाचेर गेल्ले आसा, खालतीच्या लेवलाचेर, कित्याक आयज तांकां कळपाक येयलेलें आसा कित्याक आयज तांकां हे देशा भितर खंयसरूच स्थान उरलेलो ना. आयज ऑपोजिशन इतले संवसारलेले आसा कित्याक आयज तुमकां खबर आसा की जी डिफीट तांकां हरियाणान जाली तेजे उपरांत महाराष्ट्रान जाली. सो आयज तेंचे पायाचेर सकलसून जमीन गेलेली आसा आणि आता फुडले जे इलेक्शनात दिल्लीनूय तेंची डिफीट जावपाची आसा ते तांकां ऑलरेडी कळलेलें आसा. तेज्या लागून तांकां आनी कसलेंच काम उरलेलें ना. आता फक्त ते ऑपोजिशन आमी जिते आसा म्हणून दाखोवपाक लागून फक्त फॉल्स एलिगेशन करपाक लागलेले आसा आणि तेवूय बी पर्सनल लेवलाचेर. आयज आमी इतले लेवलाचेर पॉलिटिक्स करता, सगळे जाण पार्टी लेवलाचेर हे करता आपल्या आपल्या प्रमाणे, बट पर्सनल लेवलाचेर जी आहे ती टिका करपाक लागले आसा तेवूय बी आमचे मुखेलमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंताचे तेंच्या फॅमिलीचे ही म्हाका दिसता चुकीची गजाल. आयज परत हांव रिपीट करपाक सोदना, जो हो जॉब स्कॅमाचो जो इशू आसा तो आमचे मुखेलमंत्रीनूच सगळ्यांच्या समोर हाडलेलो आसा. फर्स्ट आमच्या सीएमानूच हो स्टेप घेवन त्या बायलेक अरेस्ट करपाचो जो तेणें स्टेप घेतलो तो म्हाका दिसता आमचे मुखेलमंत्री तेज्या उपरांत हे सगळे विशय जाल्लेले आसा. आनी आयज आमची पार्टी ह्या स्टँडा बरोबर आमचो स्पोक्स पर्सन जावं, आमचे जनरल सेक्रेटरी जावं, आमचे बाकीचे आमदार जावं, हे सगळे जाण वेळा वेळार सगळ्या प्रेसाक एड्रेस करीत आसा. आयज आमकां खंयचोच भिरांत ना कित्याक आयज हे बऱ्या भशेन जो गव्हर्मेंट आयज चलपाक लागलेलो आसा हे खंय तरी ऑपोजिशनान खंय तरी दुखपाक लागलेले आसा. आयज ज्या प्रमाणे लोकांचो जो रिस्पॉन्स आसा, लोक जे अट्रॅक्ट जावपाक लागलेले आसा, स्पेशली यूथ जे आमचे भारतीय जनता पार्टी कडेन जे तेंचे अट्रॅक्शन जाल्लेलें आसा हे खंय तरी हांकां भंय जाल्लो आसा. आयज खंय तरी डिफेम करपाक लागून म्हाका दिसता ते इनिशिएटीव घेवपाक लागलेले आसा. आयज हांव जाणा हे ऑपोजिशन जे आसा ते तांकां मनानसून खबर आसतलें, तेंच्यांनी जर आपल्या मनाचेर जर हात धरून विचार केलो जाल्यार ते म्हणटले ना रे बाबा हे आमी करता ते चूक करता. तांकां खबर आसा सीएम कितलो बरो मनीस तो, कित्याक आयज जेन्ना ते ऑपोजिशन सीएमा कडेन वयता आपली कसली कामां घेवन जाल्यार सीएमान तांकां केन्नाच ना म्हणून नासता, सदांच तांकां सपोर्ट केल्लो आसा. आनी आयज ज्या हिसपान ते उलयता इतले पर्सनल लेवलाचेर वयपाक लागले आसता, म्हाका दिसता तेजे फाटल्यान तांचो स्वार्थ आसता, तांकां आपले एक्झिस्टींग दवरपाक लागून हे करपाक लागलेले आसा. त्याच प्रमाणे म्हाका दिसता हे फक्त जो इश्यू जे आतां गोंयांत चल्लेले आसा, आतांच आमकां कळ्ळें आसा जो काँग्रेसीचो आमदार आसा तो खंयच्या इश्यूआन सांपडलो आसा, तो खंयचो तरी डायवर्ट करपाक लागून
डायवर्ट करपाक लागून आमी हो इशू वाडयलेलो आसा म्हणटा. अरे जे आमदारान जे तुमकां सगळ्यांक खबर आसा, काल तेजो पुतलो नाशिल्लो आमचे आदलो आमदार जो ग्लॅन टिकलो आसा तेणें प्रेस कॉन्फरन्स घेतली, तो उलयलो आनी ह्या इशूआचेर आमी डायवर्ट करपाक सोदता. आनी हो जेन्युअन इशू जो लोकां समोर येयलेलो आसा हो आमी इशू करूं ना, हो स्वता ते काँग्रेसीच्या आमदारान केला, तेणेनूच वचून कंप्लेंट दिल्लेली आसा आनी तो विशय आयज सगळ्यांच्या समोर येयलेलो आसा. आनी हे ऑपोजिशन तो विशय दाखपाक लागून आमी खंय हो इशू डायवर्ट करता खंय आनी ताका म्हत्व दिवपाक लागले आसा. आमी खंयच्या विशयाचेर म्हत्व दिना, तेजो जो कायद्या प्रमाणे जो जावंक जाय तो म्हाका दिसता कायदो जातलो. पुलीस वेवस्थीत तेजी तपास करपाक लागलेले आसा आनी हो खंयच्या तरी कन्क्लुजनाचेर वयतलो. बट जे हिसपान हे ऑपोजिशनाचो आयज टोटल डावनफॉल जाल्लो आसा, आयज ते ऑल ओव्हर म्हाका दिसता इंडिया 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 म्हणून ते एक ग्रूप केलो. म्हाका दिसता आयज तेंचें अस्तित्व अशें जालें आसा ते तेंच्या भितरूच फुटाफूट जावपाक लागले आसा आनी इंडिविज्युअल आपूण व्हडलो म्हणून दाखोवपाक सोदता आनी सगळे जाण डिफरंट डायवर्जन. जशें मंत्री बाबान सांगलें आसा आयज तांकां गोंयांत कोणूच आयकपाक ना, तेंचेर विश्वास दवरना. हे ऑपोजिशन काँग्रेस पार्टी जावं, आम आदमी पार्टी जावं, बाकीची पार्टी जावं, तेंचेर कोणूच विश्वास दवरना म्हणून आयज तांकां दिल्ली वचून प्रेस कॉन्फरन्स घेवची पडटा. आयज थंयसरली तांकां प्रेसाक एड्रेस करचें पडटा. आयज गोंयकारांक रियलिटी खबर आसा आनी जो आमचो डॉक्टर प्रमोद सावंताचे गव्हर्मेंट जो आयज गोंयांत चल्लेलो आसा आनी ताका जे हिसपान आयज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं बाकीच्या डेव्हलपमेंटान जो फुडें वयपाक लागलो आसा आनी जे हिसपान लोकांचो जो ताका सपोर्ट मेळपाक लागलो हेजेर खंय तरी एक डायवर्ट लोकांच्या मनान युथाच्या मनान हे स्कॅम म्हणून ते डायवर्ट करपाक सोदता पळय, म्हाका दिसता हेजो करा, तुमकां हेजो ऑपोजिशन तुमचो हक तो करा, बट केन्नाच कोणाचे पर्सनल हेजे लेवलाचेर वचून उलोवप ना जे रियलिटी ना. हांव म्हणटा जर तुमचे कडेन प्रूफ आसा जाल्यार एक तरी प्रूफ हाडून दाखया, एक तरी केस तुमी हाडून दाखया. आयज जितली केसीस येयला, जितली अरेस्ट केलेली आसा ते स्वता सीएमान सगळ्यांक अपील केलेले आसा की बाबा कोणा कडेन अन्याय जाला, कोणाचेर अशें जालें तेंच्यांनी येवन रजिस्टर करचे, आमी तेजेर एक्शन घेता, तुमचे पयशे रिटर्न घेवन दिता, ना जाल्यार त्या मनशाची प्रॉपर्टी आमी अटॅच करून घेता आनी तुमची रिकवरी करून दिता. असो धाडस जे उलोवन दाखोवन दिलेले आसा सीएमान, हेजेर विचार करपाची गरज आसा. म्हणजे हेजे भितर आमचो सीएम सारकोच सिरियस आसा. हे मॅटर जे आसा पळय जॉबाक लागून कोण पयशे घेता हेजेर ते बंद करपाक लागून म्हाका दिसता जशें आमच्या मिनिस्टरान सांगलेलें आसा आतां फुडें आमची जी जॉब्स येतली ती आमची स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर येवपाक ऑलरेडी सुरू जाली. ही जी आतां फुडली 280 पोस्ट येता ती. सो तेज्या लागून फक्त हांव ते ऑपोजिशनाक सांगपाक सोदता जे बाबा तुमी ह्या लेवलाचेर गेल्ले आसा, इतल्या खालती लेवलाचेर ते पर्सनल लेवलाचेर ना उलयता, जे मुद्दे गोंयांत आसात ते मुद्द्याचेर उलया. जो आयचो मुद्दो आसा त्या मुद्द्याचेर तुमी उलया. बिश्टे आरोप करनाका की आमी मायंड डायवर्ट करपाक सोदता, इश्यू डायवर्ट करपाक सोदता म्हणून. नमस्कार. जसे माननीय मंत्री सुभाषबाब फळदेसाय हांणी सांगले आनी आमचे आमदार संकल्प बाब हांणी सांगले, ऑपोजिशन खंय तरी आज फ्रस्ट्रेट जाला आनी हांव इतलेंच सांगूंक सोदता की ते जे आमकां एक्यूज करता की आमी डायवर्ट करपाक वेगळे वेगळे विशय हाडटा, म्हाका दिसता खंय तरी एवरी डे काही ना काही प्रेस कॉन्फरन्सीस घेवप आनी ते कॅश फॉर जॉब्साचेर जेन्ना इन्व्हेस्टिगेशन चालू आसा तेन्ना फक्त न्यूजान रावपा खातीर आनी आपल्या फटिंगपणाच्यान खंय तरी लोकांक डायवर्ट करपा खातीर आज ऑपोजिशन प्रेस कॉन्फरन्सीस घेता काय हो म्हजो तांकां सरळ सरळ प्रश्न आसा. तशें संकल्प बाबान सांगलें की महाराष्ट्र आनी हरियाणा इलेक्शनां जावनी ताच्या नंतर देशान एक व्हडलो बदल घडपाचो आसा. हे जे फोक्यो मारताले ते म्हाका दिसता हरियाणाच्या लोकांनी आनी महाराष्ट्राच्या लोकांनी काँग्रेसीक आनी बाकीच्या पक्षांक एक बरो धडो दिल्लो आसा. इतले म्हणटा आसतना हांव परत सांगता की ताच्या खातीर ऑपोजिशन रेटल जावन नाका आशिल्ले आरोप आज खंय तरी करूंक लागले. आता तुम्ही जसे सुभाष सरांनी म्हणले की खंय तरी गोंयांत आयकना म्हणून दिल्ली उलयतात काय म्हणून, पण तातूंतय तुम्ही एक कॉमिक पळया. जेन्ना पहिल्या फावटी काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेतले, काँग्रेसीचो अध्यक्ष त्या प्रेस कॉन्फरन्साक प्रेझेंट नाशिल्लो, तर खंय तरी काँग्रेस आज डिसइंटिग्रेट जावपाक लागल्या आनी म्हाका दिसता हाज्या खातीर ते पर्सनल अटॅक्सान रिसॉर्ट करूंक लागल्या. दुसरें, आम आदमीचे जे दिल्ली प्रेस कॉन्फरन्स जाले ताची सगळ्याकीन एक शोकांतिका जर तुम्ही पळयशात
जाल्यार 2 बेलार भायर आशिल्ले लोक वेर द मेन स्पीकर्स. एक्ट ऑफ करप्शनान कितलेशेच म्हयने जेलीन रावून आयिल्लो, दुसरो डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सा खातीर बेलीर भायर आसा आनी थंय म्हणटा आमकां पुलिसाचेर विश्वास ना. अरे चोराक केन्ना पुलिसांचेर विश्वास आशिल्लो आज पर्यंत आमी आयकला. तेच म्हणटाले तर पुलिसांचेर विश्वास तांचो नासप हें म्हाका दिसता साहजीक आसा. हे म्हणटा आसतना जशे आमच्या सुभाष बाबांनी सांगले, संकल्प बाबांनी सांगले, सीएमाची वाडती लोकप्रियता खंय तरी म्हाका दिसता आज ऑपोजिशनाक भेस्तावंक लागल्या. ते तांणी मागीर लँड ग्रॅबा वयली एसआयटी आसत किंवा जॉब स्कॅमाचो जो होल विशय आसा जो मुख्यमंत्र्यांच्या लिडरशिपाच्या खातीर फुडें आयलो, म्हाका दिसता तांकां कळून चुकला की गोंयकारूय पळयतात की जे आमी प्रॉमिस केला ते आमी डिलिव्हर करतात. आज तुम्ही ऑपोजिशनाचे फ्रस्ट्रेशन पळया. दे आर ओनली मेकिंग अनसबस्टॅन्शिएटेड एलिगेशन्स. तुमच्याकडे जर इतलो प्रूफ आसा, तुमकां प्रधानमंत्र्याक लेटर बरोवन दिसता, तुमकां आनी कितें आसा, एक तरी प्रूफ हाडा मरे, जनतेकूय कळटलें. आज सीएमाक किंवा सीएमाच्या परिवाराक लिंक करपी एकूय गजाल तांचे कडेन ना. जेन्ना मनोहर भाई आशिल्ले किंवा बीजेपीचे जर तुम्ही पयलींची वाटचाल पळयशात, जेन्ना सरकार रिस्पॉन्ड करनाशिल्ले आमी कोर्टाक वताले. हे जे रिटर्नरशिपाचे तांणी जे लॉयर दवरले थोडे, तांणी वचचे मरे कोर्टात. कारण आज तांचे कडेन कांयच एव्हिडन्स ना म्हणून ते फक्त एलिगेशन्स करता. आनी हांव जशें येदोळ सांगले, एक्चुअली दे आर द वन्स ट्रायंग टू डायवर्ट. दुसरे आज जे ऑपोजिशन लिडर्स पावला पावलाक प्रेस कॉन्फरन्स घेतात. फातोर्डा टू लंडन स्कॅम विच इज मोर दॅन 100 crores, ज्यातून एका आमदाराचे आणि फॉर्मर मिनिस्टराचे क्लोज एड्स इन्वॉल्ड आसा, ताचेर आज ऑपोजिशन कित्याक उलयना? किंवा येदे व्हडले जे आता म्हणजे मिडियान जाका सेक्सटॉर्शन म्हणला, ताचेर आज ऑपोजिशन कित्याक उलयना? अरे स्कॅन्डलांनी भितर पडटा जाल्यार कोण? जाल्यार काँग्रेसीचो मिडिया सेल, सोशल मिडिया सेलाचो चेअरमॅन. आणि एज पर सम ऑफ द फ्रेंड्स इन द मिडिया ओनली, ते काँग्रेसवालो म्हणून ताका काँग्रेसवाल्यांनीच सांगला काय पुलिसांक खबर सुद्धा ना. तर खंय तरी पॉलिटिकल वेंडेटा म्हणपाक पुलिसांक खबर सुद्धा नाशिल्ली. एक फ्रॉडाची केस आयली, तांणी अरेस्ट केलो तेन्ना तांकां कळ्ळा. तर खंय तरी आज म्हाका दिसता ह्या तिनूय प्रश्नांचेर, फातोर्डा टू लंडन स्कॅम आसत किंवा हे सेक्सटॉर्शन आसत, ताचेर म्हाका दिसता तांणी उलोवपाची गरज आसा. तुमकां एक म्हणजे तांची दुटप्पीपणा ऑपोजिशनी सांगता. एक पोस्ट व्हायरल जातालो, म्हाका फक्त कितें आसा, परिवाराचेर आरोप करपाची म्हाका संवय ना, पण एका काँग्रेसच्या आमदाराच्या चल्यान जेन्ना हे सेक्सटॉर्शनाची केस म्हणून न्यूज आयली, ताणें एक पोस्ट घाल्लो. आतां म्हाका दिसता तो डिलीट केला ताणें. हाऊ मेनी बिलीव द फेस वॉज मॉफ्ड, आणि इफ द फेस वॉज मॉफ्ड वाय ही पेड? त्याच मनशान म्हाका दिसता प्रश्न विचारपाक जाय की तो बीजेपीचो एमएलए आसत जाल्यार एक यार्डस्टिक, तो काँग्रेसीचो एमएलए आसत जाल्यार वेगळी रूल, आणि बापूय आसत जाल्यार तिसरी काय म्हणून. तर हांव नांव न घेता म्हाका त्या काँग्रेसच्या एमएलएच्या चल्याक विचारूंक जाय की ही जे तुम्ही पोस्ट केल्ली मागीर पैसे कित्याक दिले? हे प्रश्न हांव विचारना, काँग्रेसीच्या एका आमदाराचो चलो विचारता. आणि म्हाका दिसता हाजेर उत्तर काँग्रेसीन दिवपाक जाय. कार्लोस हरशी जर तुम्ही पळयले, तो इतलो व्हडलो लिगल माइंड म्हणून सांगपी कार्लोस आज खंय आसा? इतली एलिगेशनां जाली, इतले व्हिडिओ भायर आयले, इतले सगळे ताचेर मिडिया अटेन्शन आसा, आणि आज तो उलयना. बरें, दुसरे जे आज एलिगेशन करता की आमी डायवर्ट करपाक इश्यू आसा म्हणून, हे कंप्लेन कोणे केल्या? कंप्लेन बीजेपीन केल्या. जशी लँड ग्रॅब आसत किंवा जॉब कॅश फॉर जॉब्स आसत, ती तरी इनिशिएट बीजेपीन केल्ली. ही केस ताज्या कंप्लेनीचेर फायल जाल्या. तर खंय तरी पैसे कित्याक दिले किंवा ही फुल मुद्दो कितें? कारण हांवें पयलीं प्रश्न विचारलेलो, हे एक्सटॉर्शन काय स्कॅन्डल? म्हाका दिसता हाजो एक प्रश्नाचें उत्तर दिवपाक जाय. कारण जर खंयच्या अशा प्रवृत्तीचो जर एक आमदार असेंब्लीन बसता आसत जाल्यार म्हाका दिसता आमकां आमच्या भुरग्याच्या सेफ्टीची सुद्दां एक कन्सर्न निर्माण जाता. तर ताचेर ताणें क्लीन येवप म्हाका दिसता अत्यंत गरजेचें आसा. इतलेंच म्हणटा आसतना जे फातोर्डा टू लंडन स्कॅम म्हणलें, खंय तरी पैसे परत दिले इतलें सांगपाचो एका आमदारान प्रयत्न केलो की ना पैसे परत. अरे पैसे परत दिले, ते बी फ्रीज जावन पैसे कोर्टाच्या ऑर्डरीन परत दिले म्हणजे तुम्ही क्लीन जाले. येत्या व्हडल्या 100 कोटी प्लस स्कॅमान तुमच्या एका एडाचो कंपनी येता कशी? तुजो एक्झॅक्ट इन्व्हॉल्वमेंट कितें आशिल्लो हो गोंयकारांक सांगपाक नाका काय कितें? काय फक्त तुम्ही कॅश फॉर जॉब्स करून आपली बाबा धापपाचो प्रयत्न करता? हो म्हजो ऑपोजिशनाक सरळ सरळ प्रश्न आसा.
दुसरे जेन्ना हांवें तशें म्हणलें की आनी विरोध करचो बीजेपीचेर अटॅक करचे जाय तितले पण खोटी उलोवचे न्हय आनी इफ दे आर गोइंग टू टेल लायज म्हाका दिसता ताजे तांकां परिणामूय भोगचे पडटले कारण तांणी खोटी मारची न्हय परिवाराक इन्वॉल्व करचे न्हय अरे हे एवरी टायम जेन्ना सांगताले की आमचेर जेन्ना अटॅक जाता तेन्ना परिवाराचेर इम्पॅक्ट जाता सीएमाच्या फॅमिलीचेर अटॅक जायना सीएमाच्या फॅमिलीचेर इम्पॅक्ट जायना तर म्हाका दिसता 2022 माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकयल आमी लोकां कडेन गेल्ले तांच्या इंटिग्रिटीचेर गोंयच्या लोकांनी जे आसा ते म्हाका दिसता तांचो रिजल्ट दिल्लो आसा त्यामुळे हांव इतलेंच सांगता की विरोधकांनी पयलीं ह्या विशयाचेर उलोवचें आनी डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकयल बीजेपीचे जे काम चल्लां म्हाका दिसता सगळ्या लोकांक खबर आसा त्यामुळे तांणी लोकांची दिशाभूल करची न्हय तुमकां जर कितें प्रश्न आसा तुमी प्लीज विचारचे एक प्रश्न आसा सुभाष बाब तुमकां प्रश्न आसा की सीएमाच्या परिवाराचेर व्यक्तिगत आरोप जाला तुमी एविडन्स काय ना म्हणटा जाल्यार अशा परिस्थितीन हे डिफॅमेशन ठरता फट नाही तुम्ही डिफॅमेशन कितें विचार केला तसो डिफॅमेशन आमी जायते डिफॅमेशनाच्यो केसीस पळयल्ले आसात ते म्हणजे आमी कितें म्हणटा ताका फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ताजेर ते वतात आता माननीय मुख्य आमच्या पंतप्रधानाचेर जाताल्यो आमी इतकेच म्हणटात की प्रत्येक आमदारान जो जबाबदार म्हणून निवडून येता त्या आमदारान स्वताचेर कंट्रोल दवरपाक जाय की पर्सनल लेवलाचेर कितले डेप्थान वचो प्रश्न हो ना की ताजेर कारवाई कितें जातली ती प्रश्न कारवाईचो ना पूण आमी इतकेच म्हणटात की तुमच्या हातान कांयच ना हवेत गोळीबार करतात फक्त बदनामी करपाची कारण हे सरकार बरें चल्लेलें आसा म्हणून आमी ताजेर डिफॉर्मेशन आनी ताजे कडच्यान कितें मागतले आनी ताका पेनल्टी कितें घालतले ताजो हो न्ही हो वैयक्तीक खंयचेय कोणाकय बदनाम करपाचो विशय आसा सर एक्स गव्हर्नरान पयलीं म्हटलेलें सेम स्टेटमेंट पयलीं एक्स गव्हर्नरानूय म्हटलेलो की सीएमाची बायल हें करता म्हणून सो तेन्ना सर तुमी कित्याक एक्शन कांय घेतलें ना किंवा तेन्ना डिफेमेशन केसीक बीन कित्याक गेले ना तुमी पळय हांव तो परतूय तुका सांगता तुमी डिफेमेशन केसीस खुबश्यो आतां पयर आमचे सिद्धू म्हणून आशिल्ले ताणे आपल्याले बायलेचो कॅन्सर बरो जालो आनी लोकांक गुमराव करता म्हणून त्या डॉक्टरांनी ताजेर घाले कोर्टान ऑर्डर कितें दिली की एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सो ह्यो केसीस जेन्ना आरोप करता त्या मनशाची लायकी कळपाक जाय की आपूण खंयच्या पदाचेर आशिल्लो मनीस आपूण आपल्याच्या लोकांनी विश्वास दवरलो आसा हे वैयक्तीक ताणी घेवपाक जाय आमी लोकांक अपील इतकेच करतात की आयडेंटिफाय दीस पीपल जे लोक वैयक्तीक ह्या खालच्या स्तराचेर वतात आमी पब्लिकान वता आसतना दुसऱ्या निवडणुकीक वता आसतना आमी सगळे इनिशिएटिव्ह घेतले सरकाराचे ऍडमिनिस्ट्रेशन बरें चलयले परत एक फावटी सरकार 100% फॉर्म जाता हे दिसपाक लागतकच अशेच तरेचे हीन आरोप ते करतात म्हणून आमी लोकांच्या नजरे मुखार हाडटात सर तो आरोप एक्स गव्हर्नरान केल्लो कितलो सिरियसली पळयता कारण एक्स गव्हर्नर गोंयचो गव्हर्नर आनी एका संविधानीक पोस्टाचेर आशिल्लो सो तांणी जेन्ना आरोप करता इट इज सिरियस थिंग त्या टायमार कशें आयज तुमी पळयात ज्या मनशान तुमी म्हणटात की गव्हर्नर आशिल्लो पण ताची कुवत आनी ताजो स्टेटमेंट सिरियसली हांव म्हणटा की जर गव्हर्नरा कडेन इतके जर तो हुद्द्याचो पोस्ट आशिल्लो गव्हर्नरान ज्या दिसाक तो ताच्या हातान हें आशिल्लें ताच्या सकयल चीफ मिनिस्टर आशिल्लो तो ह्या पदाचेर आसतना एक्शन घेवपाक शकतालो तो हांगच्यान ताका काडटकच 2-3 वर्सांनी तो आरोप करता तातूंत तथ्यता कितें आसा आमी ताका म्हणनात जे मनशाची लायकी नासतना ताका गव्हर्नर जालो एखादे वेळ आमी म्हणटले आनी त्या खातीर तो अशे बिनबुडाचे आरोप करता आरोप करचे पयलीं जर ताजे कडेन मटेरियल आसा तो अजून पर्यंत कोर्टान किंवा ते दाखोवपाक कित्याक शकले ना ज्या पोस्टाचेर तो बसलो आणि गव्हर्नर म्हणून त्या वेळार ताणे ऍक्शन घेवपाक ताका कोणी आडायलो नाशिल्लो तो ताजो हक्क आशिल्लो रायट आशिल्लो आणि टॉपमोस्ट पोझिशन आशिल्लें जर त्या वेळाचेर ताच्या लिडरशिपीच्या खाली ताच्या हाता सकयल जे जातालें जाल्यार त्या गव्हर्नरान त्या वेळार ऍक्शन कित्याक घेतलें हाजे वेल्यान कळटा की हे बिनबुडाचे आरोप ताका जाय ती पोझिशनां मेळ्ळीना ताच्या नंतर म्हणून हे विनाकारण आरोप करता ताजेर एक क्लॅरिफिकेशन दिवपाचें म्हणल्यार सत्यपाल मलिकान आरोप खूप केल्ले खूप जाणांचेर केल्ले एक ताणे संघाचो रोल हे केल्लो ही बॅक ट्रॅक मागीर ताणे आमच्या केंद्रीय गृहमंत्र्याचेर अटॅक केल्लो ताजेरूय ताणे बॅक ट्रॅक तर त्या मनशाची क्रेडिबिलिटी कितें ही म्हाका दिसता आमकां पयलीं पळोवंक जाय दुसरें एक गजाल महत्वाची आसा म्हणजे की सत्यपाल मलिकान जेन्ना हे पयशाचे कमेंट केले ही वॉज नॉट द गव्हर्नर ताणे पयल्या फावटी एक वेग रिमार्क केल्लो बट ताज्या मागीर तर खंय तरी तो फ्रस्ट्रेट जाल्लो
आणि हांव कोणाकूच उद्देशून म्हणना, पण एक न्ही इंग्लिशीन म्हण आसा की नेवर रेसल विथ अ पीग बिकॉज यू बोथ गेट डर्टी अँड द पीग एक्चुअली एन्जॉयज इट म्हणून. तर म्हाका दिसता थोड्या फावटी जे कोण असले आरोप करता बिनबुडाचे तांकां सोडून दिवप महत्वाचें आसा. पण हांवें जशें लास्टाक म्हणलें, हांव ऑपोजिशनाक एक वॉर्निंग दिता की तुमी विरोध करचो, पण जर तुम्ही बिनबुडाचे आरोप करतले वी विल एक्सप्लोर ऑल ऑप्शन्स. तर म्हाका दिसता ताजी आमकां तांकां एक हे अशें की हे बिनबुडाचे आरोप स्पेशली मुख्यमंत्र्याच्या परिवाराक जे ट्रॅक करपाचे प्रयत्न जाता ते तांणी ताबडतोब थांबोवपाक जाय. सर, ज्या सत्यपाल मलिकांबद्दल तुम्ही बोलताय, पण त्या सत्यपाल मलिकांना बीजेपीनेच राज्यपाल केलं होतं ना. आता हे बघा, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या हाताला काही लागलेलं नाही म्हणूनच हा आरोप होता. म्हणजे माझा प्रश्न एवढाच आहे की ते संवैधानिक टॉपमोस्ट पोस्टवर असताना त्यांच्या हातात जे काही निर्णय घ्यायचे होते त्यावेळेला होते. आपण आज त्यांच्या क्रेडिटेबिलिटीवर आम्ही हे करतोय. कदाचित ती चूक झाली असेलही, परंतु माणसाचा स्वभाव कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्याने अपेक्षा केलेली, त्यांना मागणी केलेली गोष्ट झाली नाही म्हणून काही वर्षानं तो हा आरोप करतोय. आणि सत्यपाल मलिक फक्त चीफ मिनिस्टर आपल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यावरच नाही असेल, ते त्यांनी पंतप्रधानावर सुद्धा आरोप केलेले आहे. या माणसाची कुवत काय, त्यांची क्रेडिटेबिलिटी काय हे त्याच्यावरूनच समजते. गिरिराज बाब, तुम्ही कांदोसाचो उल्लेख केलो की हे अशें जालें तशें जालें, पूण एका पयलींच्या काँग्रेसीच्या राजकारण्याचेर बलात्काराचे आरोप जाले, तेका बीजेपीन मंत्री केलो. फाल्यां कालूच बीजेपीन येत जाल्यार तुमी तेका घेतले काय ही पत्रकार परिशद मागीर फोल करतली? पहिली म्हणजे हे जे एलिगेशन्स जावन सुद्धा त्याच्यानंतर तो जनतेकडे वचून तो इलेक्ट जावन आयला, तो एक हो प्रश्न. दुसरे, हांवें ताका रिजायन करचो काय कितें तो म्हाका दिसता प्रत्येकाच्या मोरालिटीचो क्वेश्चन आसता. सो हांवें कार्लोसाक हांव इतलेंच विचारता की जो मनीस एवरीडे एक प्रेस कॉन्फरन्स घेतालो, पॉइंट ऑफ लॉ सांगतालो, ताजो हाचेर कितें म्हणणें आसा? वाय इज कार्लोस हायडिंग? हो म्हजो पयलो प्रश्न आसा. आतां तो कोण बीजेपीन जॉईन जातलो, म्हाका दिसता हे जे आसा पळय ते एक तर तुका अध्यक्ष सांगूंक शकतले किंवा मुख्यमंत्री. तुमच्याकडे आन्सर ना. पण नाही 100% आमकां बीजेपीन कितेंय जावं शकता, तुम्ही तोंडार उडोवपाक शकता. पळय तो कोण फाल्यां येतलो, पण कार्लोस तरी म्हाका दिसना बीजेपीक ताची गरज आसा किंवा तो येतलो. सो इतले पर्यंत हांव सांगूंक शकता. बट म्हजो मेन प्रश्न जो आसा की ताजेर येदे व्हडले एलिगेशन जाले, इतले व्हिडिओज आयले किंवा इतले सगळे पोस्ट येतात, तो आज ओगी कित्याक आसा? बरें, दुसरे ते जे म्हणपाक तो की ताका फसयला, तोय प्रश्न ना. तो स्वताच्या कंप्लेनीन बरयता की आपण ताका 6-7 वर्सां वळखता. तर आमी कितें प्रश्न विचारता की हे एक्सटॉर्शन, हे स्कॅन्डल काय दिस इज अ रिलेशनशिप ऑन चार? इतलोच प्रश्न विचारता, ताचे उत्तर दिवचे. कार्लूसाच्या हेचेर कोणाचें दुमतूच ना. तेचे जे प्रकरण आहा तेचे प्रश्न आसा तो बीजेपीचो, कारण तुम्ही जनतेन तेका निवडून दिलो म्हटल्या उपरांत म्हाका आतां इतलेंच दिसता की ताणें पयली उलोवनी, ताचेर म्हाका दिसता दॅट इज अ बिगर इश्यू एट दीस पॉयंट ऑफ टायम. शेवटाक 27 जे आसा ते आमी जनते कडेन वतले आणि तेन्ना म्हाका दिसता हेचे सगळी फटींग म्हणा. जशें तुमी मुद्दम पळयात महाराष्ट्रांत जाले, महाराष्ट्रांत कितले आरोप केले, सेम हे आशिल्ले की कोण बीजेपीन आयले, कोणाचे फुटले. पण शेवटाक आज जो जनतेन कौल महाराष्ट्रांत दिला, म्हाका दिसता 27 तोच कौल बीजेपीक गोंयांतूय मेळटलो. गिरीबाब, हे वी विल एक्सप्लोर ऑल ऑप्शन्स म्हणजे तर अगेन्स्ट जे कोण एव्हिडन्स नसताना स्टेटमेंट करतात, मातशें हाजे बद्दल मातशें आसता. वी विल एक्सप्लोर ऑल ऑप्शन्स म्हणजे लिगल हे कारण नाही लिगल असत किंवा बाकीचे जे कितें वॉटेवर ऑप्शन्स आर अवेलेबल ऑन द टेबल. कारण हांव इतलेंच म्हणटा कितें की वॉर्निंग इतले हांव खातीर दिता की जे तांणी बिनबुडाचे आरोप केले, म्हणजे सत्यपाल मलिकान सुद्धा जे आरोप केले ताणें एक तरी प्रूफ दिला काय, किंवा ताणें एक तरी पत्रांत खंय तरी प्रूफ. शेवटाक एक तो फक्त गव्हर्नर आशिल्लो म्हणून तो सांगता ते गॉस्पल ट्रूथ काय अशें जायना न्हय. तर आमी इतलेंच म्हणटा की ते रेफर करच्या परस आज तांचे कडेन ऑपोजिशन आसा. जेन्ना आमी मुद्दे ऑपोजिशनाक आसतना काडटाले, आमी ताका फुल्ली बॅक करताले. तर आज इतले ऑपोजिशन युजलेस जाल्या की जर खरीच केस आशिल्ली तांकां ऑपोजिशन एकूय मॅटर मेळना, कित्याक प्रूफ दिना? आणि हे लॉयर बसल्या मरे, हे रिटेनरशीप घेवन लॉयर बसयल्या ह्या विरोधी पक्षांनी. तांणी व्हॉलेंटियर विकते घेतले आम आदमी पार्टीन, तशे लॉयराकूय घेतले आसतले रिटेनरशिपाचेर. आणि कोण रे 2 जाण आउट ऑन बेल डिस्ट्रक्शन ऑफ तुम्ही तुमकां जर जाय न्हय ते आम आदमी पार्टीवाल्याची बेल ऑर्डर काढा. ताका बीजेपीन विकूना, ताका ताच्या मित्रांनी विकला. तांचे स्टेटमेंट आसा की ताणें कशें डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सान तो भितर आसा. त्यामुळे म्हाका दिसता पर्सनल अटॅक करपा खातीर न्हय,
ताणी करच्या पयलीं एकदा विचार करपाक जाय आनी म्हणून हांवें जशें म्हणलें ऑल ऑप्शन विल बी एक्सप्लोर्ड. ओके थँक्यू. थँक्यू.